तर हा आपला गुढीपाडव्याच्या नंतरचा ब्लॉग मी कंटिन्यू ठेवतो. सो आज आहे फ्रायडे आणि फ्रायडे बेसिकली वीकेंड स्टार्ट झाला आजचा. सो आज बघूयात काय काय होते आजच्या या फ्रायडेमध्ये. लग्न आहे, लग्नामध्ये बोलत असते ना सगळ्यांना. आता ना मी जरा PC वरती बसलोय कारण की इकडे ना ऑनलाईन पत्रिका कंप्लीट करायची आहे ताईच्या लग्नाची. आणि आजचा जे माझं काही वर्कलोड असणार आहे, माझं जे माझं स्वतःच्या ऑफिसचं वर्कलोड, ते पण तुमच्यासोबत शेअर करणार आहे. तर हा ब्लॉग शेवटपर्यंत बघा. 1 hour later. जस्ट माझं पत्रिकेचं काम पूर्ण झालंय, फक्त भाऊंच्या पत्रिकेचं काम बाकी आहे. आणि आता 12:30 वाजता माझं लॉग इन असणार आहे. सो आपण तेव्हा लॉग इन करू. आणि इकडे पण मशीन लावली आहे, मशीनचं पण काम कंप्लीट झालं आहे. खाली ना कसली तरी तयारी चालू आहे, तर ती तयारी काय चालू आहे ते पण तुम्हाला मी दाखवतो. आधी मी आंघोळ करतो, नंतर आपण लॉग इन करूयात आणि मग आपण खाली जाऊया, ठीक आहे. Meanwhile, मित्रांनो, माझी मस्तपैकी आंघोळ झाली आहे. आता वाजले दुपारचे 1:30 वाजायला आला आहे आणि माझी आंघोळ आता झाली. लॉग इन मगाशीच केल्या मी आणि आज जास्त ऑर्डर्स नाहीत, सो आज काम कमी आहे. आपण ना तुम्हाला मी बोललेलो की खाली काहीतरी तयारी चालू आहे, सो ती तुम्हाला मी तयारी दाखवतो की कसली तयारी चालू आहे. चला तर मग खाली जाऊन बघूयात. तर इकडे पापडांची तयारी चालू आहे आणि इकडे आजी आहे. ही माझी आजी, मम्मीची मम्मी आहे आणि ही माझी मम्मी आहे. सो लग्नाचे अपाड आहेत ना, मी लग्नाचे अपाड आहेत. अच्छा, हे लग्नाचे अपाड चालू आहेत. आणि तिकडे पण ना रुखवातीमधलं सामान तुम्ही बघू शकता. ह्याच्यामध्ये पण सगळे पापड आहेत. तुम्हाला मी दाखवलं ना, ते सर्व घरी बनवलेलं आहे, काहीच बाहेरून आणलं. मीन्स की माझ्या काकीने बनवलं किंवा मम्मीने बनवलं आहे. सो सगळं घरगुती आहे ते. आणि ते तुम्हाला लग्नाच्या ब्लॉगमध्ये पण दिसेल, ते पण मी ब्लॉग बनवणार आहे. आज काय बनवलं आहे? व्हेज पुलाव आहे. आणि ना इकडे मम्मीने आय थिंक सोलकडीसाठी कोकम आहेत ना, ते पाण्यामध्ये भिजवून ठेवले. त्यामध्ये काय आहे? यामध्ये आहे बोंबील फ्राय. बोंबील आय थिंक मांदेली आहे, मांदेली फ्राय. सॉरी, बोंबील नाही, मांदेली फ्राय आहे. थोडं ना मी याला गरम करतोय कारण की ना आता गरमी चालू आहे, सो थंड जेवण ना ते डायजेस्ट पण व्हायला पाहिजे. मी जेवण घेऊन वरती आलो आहे माझ्या वर्क स्टेशनच्या इथे. आणि आता ना मी इकडे ब्रेक टाकणार आहे कारण की माझा लंच टाईम चालू आहे. सो मी ते ब्रेक टाकतो. मी आता लंच ब्रेक टाकला आहे. सो खूप भूक लागली आहे, पहिला हे खाऊयात. a few moments later. मस्तपैकी जेवण झाल्याच्या नंतर आता आपण कामाकडे वळूयात. आज फ्रायडे असल्याने जास्त काम नव्हतं, वर्कलोड कमी होता. सो एकदम स्मूथली काम चालू होतं आणि मज्जा पण येत होती. गप्पा गोष्टी चालू होत्या माझ्या स्वतःसोबतच. दुसरी गोष्ट म्हणजे मम्मीने आणि आजीने पापड सुकायला ठेवलेत कारण की दुपारी ऊन एकदम कडक असतं. 9 hours later. फायनली माझे 9 hours कंप्लीट झालेत वर्किंगचे. आणि आता ना आपण किचनमध्ये जाऊयात आणि मम्मीने आज जेवणामध्ये काय बनवलं ते बघूयात. तर इकडे मम्मी बनवते भाकरी. आमच्या घरी एक व्हेजिटेरियन माणूस पण त्यासाठी डाळ खिचडी. नॉनव्हेजचा वार असल्याने मम्मीने आज खिचडी बनवलेली, पण ती माझ्यासाठी नाही तर मोठ्या ताईसाठी, कारण की ती व्हेजिटेरियन आहे. माझ्यासाठी मम्मीने स्पेशली चिकन बनवलेलं कारण की 2 वीक नंतर घरी चिकन बनलं. एवढा दिवस चिकन बनलंच नव्हतं, पण ठीक आहे. झणझणीत तरी बघून माझ्या पोटामध्ये आताच चोराची भूक वाढायला लागली आहे. मित्रांनो, आता झाली जेवणाची वेळ आणि मम्मीने इथे बनवलं आहे मस्त चिकनचं कालवण, की आज मस्त बेत आहे. आणि मी पण इकडे घेतलं आहे. इकडे तर मी पुन्हा लेग पीसच घेतला आणि सोबत आहे कांदा आणि लिंबू दे मला. सो लिंबू. सो पहिलं काय करायचं आहे, इथे आपल्याला लिंबू असं पिळायचं मस्त की. आणि नंतरला कांदा ना मी मीठ आणि लिंबूमध्ये मिक्स केला आहे. तर आपण पहिला घास घेणार आहोत.
लेट्स सी कसं झालंय. मस्त झालाय. मी जेवतो मग आपण भेटूया. ओके. Later that same evening. तर मस्तपैकी जेवण झालेलं आहे आणि जेवणामध्ये तुम्ही बघितलं असेल की मम्मीने चिकन बनवलेलं. चिकन मस्त टेस्टी झालेलं. बघा मम्मी अजून सुकवायचे ते पापड अजून सुकवायचे बाकी आहेत. जोपर्यंत जास्त कडक होत अजून नरमच आहेत कडक. इकडे हा डॉन झोपलाय. हा बघा बिचारा दमलाय खूप जास्त. आधीची तयारी झाली. पाठीमध्ये पसारा बघायला इग्नोर करा. लग्नाचा पसारा आणि इकडे पण हा बघा हा एक पसारा. इकडे पत्रिका आहेत परत इकडे वरती पण पत्रिका आहेत. बघा हे दुपारी ताईने मस्त पॅक करून ठेवलंय. हे रुपातीमध्ये आम्ही ठेवणार. लग्न आहे तू लग्नामध्ये बोलतच की ना सगळ्यांना. मित्रांनो वाजले रात्रीचे 12 आणि व्लॉग एंड करायचा आहे. सो आजच्या व्लॉगमध्ये ज्या काही गोष्टी मी तुमच्यासोबत शेअर केल्या त्या तुम्ही खरंच अनुभवल्या असतील तुमच्या साईडून. सो व्लॉग तुम्ही एंडपर्यंत बघाल याची मला पूर्ण खात्री आहे. आणि प्लीज स्किप नका करू. स्किप केला तर मला पॉईंट्स नाही भेटत. पण ठीक आहे, नो इश्यू. तुम्ही तुमच्या हिशोबाने व्लॉग बघा आणि एन्जॉय करा. एन्जॉय जर करत नसाल तर मला नक्की कमेंटमध्ये सांगा की मी व्लॉग कशावरती बनवू. मला सजेशन द्या. मी नक्की ट्राय करेल. उद्याच मी एक चॅलेंज व्हिडिओ शूट करणार आहे. ती काय असणार आहे ते तुम्हाला नक्की समजेल. तर स्टे ट्यून त्यासाठी. भेटूयात आपण पुढच्या व्लॉगमध्ये. तोपर्यंत काळजी घ्या. सोयीने राहा. बाय बाय. टेक केअर. लव्ह यू.